मी सचिन, वय 32, पुण्यात एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी. साधा, शांत स्वभावाचा माणूस. माझा सर्वात जिव्हाळ्याचा मित्र राहुल. आम्ही कॉलेजपासूनच एकत्र. खूप वर्ष झाली. राहुलचा स्वभाव थोडा जास्तच मस्तीचा. पार्टी, दारू, मित्र हे सगळं त्याला आवडायचं. पण मी नेहमी त्याला समजायचो, यार आता लग्न झालंय, सावर असं म्हणायचो. पण तो हसून टाळायचा. राहुलची बायको अंजली, ती खूपच चांगली आहे. शांत, समजूतदार, सुंदर. गोरा वर्ण, मोठे डोळे, हळूवार हसणं. जेव्हा ती हसते तेव्हा तिच्या गालावर खडी पडते. राहुलशी लग्न झाल्यापासून मी तिला भेटलो होतो, पण कधीही तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं नव्हतं. ती माझ्या मित्राची बायको होती, बस. पण त्या रात्री सगळं बदललं. राहुलचा जन्मदिवस होता. आम्ही सगळे मित्र मिळून त्याच्या फ्लॅटजवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये पार्टी ठरवली. सुरुवातीला मज्जा चालली. केक कापला, गाणी लावली, हसणं, खिदळणं. पण राहुलने जास्तच दारू घेतली. आज माझा डे आहे यार, म्हणत तो पेला, रिकामा करत राहिला. मी 2-3 वेळा त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पुरे झालं राहुल, घरी जाऊया. पण तो ऐकायला तयार नव्हता. रात्री 1:30 वाजता ते पूर्ण बेशुद्ध झाला. आम्ही दोघांनी मित्रांनी त्याला उचलून गाडीत टाकलं आणि घरी आणलं. राहुलच्या फ्लॅटसमोर गाडी थांबवली तेव्हा माझ्या मनात थोडी चिंता होती. अंजलीला पुन्हा हे पाहायला लागणार. दरवाजा उघडताच अंजली समोर उभी होती. रात्रीचे 1:35 झाले होते. तिच्या चेहऱ्यावर झोपेचा थकवा आणि चिंता स्पष्ट दिसत होती. पांढरी साधी नाईट सूट घातली होती. केस मोकळे सोडले होते. फक्त एका बाजूला खांद्यावर ओले होते. डोळ्यात पाणी तर नव्हतंच, पण एक प्रकारची निराशा होती. सचिन दादा, पुन्हा. तिचा आवाज हळू होता, पण त्यात राग आणि दुःख दोन्ही होतं. माफ कर अंजली, मी खूप समजावलं, पण आज त्याचा जन्मदिन. मित्राने जबरदस्ती केली. मी त्याला सावरत म्हणालो. दुसरा मित्र म्हणाला, मी निघतो सचिन, तू सांभाळ. आणि तो निघून गेला. आता फक्त मी आणि अंजली आणि बेशुद्ध राहुल. आम्ही दोघांनी राहुलला उचलून बेडरूममध्ये नेलं. तो जोरजोरात बडबडत होता, अंजली मला पाणी दे, असं काहीतरी. अंजलीने त्याचे कपडे बदलले, चेहऱ्यावर पाण्याचा टॉवेल लावला. तिच्या हालचालीत एक प्रकारची सवय झालेली सहनशीलता दिसत होती, जणू हे त्याच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनलंय. मी बाजूला उभा राहिलो. तिला एकटं सोडायचं मन नव्हतं. अंजली, मी इथेच थांबतो, काही लागलं तर सांग. नको दादा, तुम्ही घरी जा, रात्र झाली आहे, ती म्हणाली. पण तिच्या आवाजात अनिश्चितता होती. नाही, आज तो खूप वाईट अवस्थेत आहे. मी सोफ्यावर झोपतो, तू काळजी करू नकोस. मी स्वयंपाकघरातून पाण्याची बाटली घेऊन आलो. रात्रभर आम्ही दोघे जागे होतो. राहुल अधूनमधून उठून उलटी करायचा, किंचाळायचा, रडायचा. अंजली प्रत्येक वेळी धावत जायची. मी पाणी, टॉवेल, औषधं, लिंबू पाणी सगळं आणून देत होतो. तिच्या डोळ्यात प्रत्येक वेळी कृतज्ञता दिसायची. रात्री 4 वाजता राहुल शेवटी शांत झाला. अंजली स्वयंपाकघरात आली. तिने चहा केला. 2 कप घेऊन ती बाल्कनीकडे वळली. मीही तिच्या मागे गेलो. बाहेर पहाटेचा गार वारा वाहत होता. आकाश हळूहळू उजळत होता. आम्ही दोघं रेलिंगला टेकून उभे राहिलो. चहाचा कप हातात घेऊन ती हळू बोलली, सचिन दादा, तुम्ही नेहमीच असेच मदत करता. आज नसते तर मी काय करायचे तेही मला समजलं नसतं. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. डोळ्यात थकवा होता, पण त्यात एक हळूवार सौंदर्य होतं. अंजली, हे काही नवीन नाही. राहुल माझा मित्र आहे आणि तूही आमची मैत्रीण आहेस. ती हसली. हे हसू थोडं दुःखी होतं. मैत्रीण, कधी कधी वाटतं मी एकटीच आहे. तो दारू प्यायला लागलाय की मला पूर्ण विसरतो. घरी येऊन फक्त झोपतो किंवा रागवतो. मी त्याला खूप समजावते, पण तिचा आवाज गळून गेला. मी काही बोललो नाही, फक्त ऐकत राहिलो. ती पुढे बोलली, मला मुलंही हवं होतं, पण तो म्हणतो अजून वेळ नाही. मी एकटी कशी राहू? माझ्या मनात विचारांचं माहोल उठलं. ही बाई खूप दुःख सहन करत आहे. राहुलला काय समजत नाही, मी मनात म्हणालो. तिच्या डोळ्यात पाहून मला एक अनोखी ओढ जाणवली. प्रेम नव्हतं, पण खोल सहानुभूती आणि आकर्षण होतं. अंजली, तू एकटी नाहीस, मी आहे ना. कधीही गरज लागली तर बोल, मी येईन. तिच्या खांद्यावर हात ठेवून मी म्हणालो. त्या स्पर्शात काहीतरी वेगळं होतं. तिनेही हात दूर केला नाही. धन्यवाद सचिन, आज तुम्ही नव्हते तर मी रडत बसले असते. ती माझ्याकडे पाहून हसली. त्या हसण्याने माझ्या छातीत काहीतरी हललं. पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात मी वेगळं काहीतरी पाहिलं, एक भावनिक जवळीक. आम्ही बराच वेळ बोलत बसलो. तिने आपल्या कॉलेज लाईफबद्दल सांगितलं, स्वप्ने सांगितली. मीही माझ्या एकटेपणाबद्दल बोललो. पहाटे 6 वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो. तिच्या बोलण्यात एक मधुरता होती. मी मनात विचार करत होतो, ही बाई किती समजूतदार आहे. राहुलला काय किंमत नाही. राहुल जागा झाला तेव्हा मी निघालो.
अंजलीने दारापर्यंत येऊन निरोप दिला. पुन्हा थांबा, असं करू नका. मी हसलो आणि घरी आलो. त्या रात्रीनंतर माझ्या मनात अंजलीची प्रतिमा वारंवार यायला लागली. तिचे डोळे, तिचं हसणं, तिची एकटेपणाची भावना. हळूहळू एक भावनिक आकर्षण निर्माण होत होतं. मी स्वतःला समजावत होतो, ती राहुलची बायको आहे. सचिन, हे बरोबर नाही आहे. पण मन ऐकायला तयार नव्हतं. ही रात्र खरोखरच अनपेक्षित होती आणि ही सुरुवात होती एका गुंतागुंतीच्या भावनिक प्रवासाची. त्या अनपेक्षित रात्रीनंतर काही दिवस गेले. मी घरी आलो तेव्हा झोप येत नव्हती. अंजलीचे ते दुःखी डोळे, तिचं ते हसणं, तिच्या बोलण्यातली एकटेपणाची भावना वारंवार मनात येत होती. मी स्वतःला समजावत होतो, सचिन, ती राहुलची बायको आहे. हे विचार काढून टाक. पण मन ऐकत नव्हतं. सकाळी राहुलचा फोन आला. यार सॉरी, काल जरा जास्तच झालं. मी काही बोललो नाही, फक्त सावर म्हणालो. पण राहुल बदलला नाही. 3-4 दिवसांनी पुन्हा एक पार्टी. यावेळी मी गेलो नाही. रात्री 9:30च्या सुमारास अंजलीचा फोन आला. तिचा आवाज कापत होता. सचिन दादा, राहुल पुन्हा लेट आहे. फोन लागत नाही आहे. तुम्ही काही समजलं का? मला चिंता वाढली. तू काळजी करू नकोस, मी पाहतो. मी काही मित्रांना विचारलं. राहुल एका बारमध्ये होता आणि जास्तच पेला होता. मी तिथे गेलो आणि त्याला सावरून घरी आणलं. यावेळी अंजली रडतच दार उघडायला आली. तिचे डोळे लाल झाले होते. पुन्हा हे, मी कितीदा सांगितलंय त्याला. तिचा आवाज गळून गेला. राहुलला बेडरूममध्ये नेऊन ठेवल्यावर अंजली स्वयंपाकघरात बसून रडत होती. मी पाण्याचा ग्लास घेऊन तिच्याजवळ बसलो. रडू नकोस अंजली, तो सावरेल. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने एकदम माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि जोरात रडली. तिचे अश्रू माझ्या शर्टवर पडत होते. मी तिच्या पाठीवर हळू हात फिरवत होतो. मी एकटी कशी राहू? दिवसभर ऑफिस, रात्री हे. कोणाशी बोलायचं नाही. तिच्या बोलण्यात दुःख भरलं होतं. त्या क्षणी मला तिची फार काळजी वाटली. अंजली, मी आहे ना. कधीही गरज लागली तर बोल, मी येईन. ती हळूहळू शांत झाली. तिने डोळे पुसले आणि माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत कृतज्ञता होती आणि त्यासोबत एक वेगळी ओढही. त्या रात्रीनंतर आमचा संपर्क वाढला. सुरुवातीला फक्त राहुल कसा आहे असं मेसेज यायचे. मग हळूहळू रोजचे मेसेज. ती ऑफिसमधून छोट्या छोट्या गोष्टी सांगायची. आज बॉसने त्रास दिला, लंचला काय खाल्लं. मीही माझ्या दिवसभरातल्या गोष्टी सांगायचो. तिच्या मेसेजला उत्तर देताना माझ्या चेहऱ्यावर हसू यायचं. एका संध्याकाळी तिने कॉल केला. सचिन दादा, आज खूप एकटं वाटतंय. राहुल बाहेरगावी गेलाय, उद्या सकाळपर्यंत येईल. आम्ही 1 तास बोललो. तिने आपल्या स्वप्नांबद्दल सांगितलं. मला प्रवास करायचा होता, पण राहुलला वेळ नाही. मी ऐकत राहिलो. तिचा मऊ आवाज, तिच्या हसण्याची मधुरता. मला जाणवत होतं की मी हळूहळू तिच्याकडे आकर्षित होत चाललो आहे. शनिवारचा दिवस होता. राहुल 2 दिवसांसाठी मुंबईला गेला होता. सकाळी अंजलीचा मेसेज आला. घरी एकटं वाटतंय, येशील का? जेवण करूया. मला मनात द्वंद्व होतं. जाऊ नये असं वाटत होतं, पण तिच्या एकटेपणाची आठवण येऊन मी गेलो. दार उघडताच ती हसत उभी होती. हलक्या फुलक्या सलवार कमीजमध्ये केस बांधलेले, हातात हळदी कुंकू. या ना, बसा. आम्ही स्वयंपाकघरात जेवण बनवलंय. तिने माझ्यासाठी विशेष भाजी केली होती. तुम्हाला ही आवडते ना? ती हसत म्हणाली. जेवण करताना आम्ही खूप बोललो. कॉलेजच्या आठवणी, आवडती गाणी, छोट्या गोष्टी. जेवण झाल्यावर तिने एक मूव्ही पाहूया असं सुचवलं. सोफ्यावर बसलो. चित्रपट सुरू झाला. रोमॅन्टिक मूव्ही होता. अधूनमधून तिचा हात माझ्या हाताला लागायचा. मी दूर सरकलो नाही, तिनेही नाही. एका भावनिक सीनमध्ये ती हळू म्हणाली, सचिन, तुझ्यासोबत खूप बरं वाटतं. शांतता वाटते, सुरक्षितता वाटते. माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं. ही राहुलची बायको आहे, पण मी तिला कोण समजतो? मी का तिच्याशी इतकं जोडलं जातोय? मी मनात म्हणालो. तरीही मी तिच्या हातावर हात ठेवला. अंजली, तूही मला खूप महत्त्वाची वाटतेस. तुझी काळजी वाटते. त्या क्षणी आम्ही एकमेकांकडे पाहिलं. डोळ्यात डोळे, हृदयात वेगाने धडधड होतं. पण मी स्वतःला सावरलं. फक्त हातात हात घेऊन बसलो. काही बोललो नाही. तिनेही काही म्हटलं नाही. फक्त शांतता होती आणि त्यात एक गोड भावनिक जवळीक होती. रात्री उशिरा आम्ही निघालो तेव्हा तिने दारात उभे राहून म्हणाली, पुन्हा या ना. एकटं वाटतं. मी होकार दिला. घरी येताना मनात एकच विचार होता, ही जवळीक हळूहळू खूप होत चालली आहे. दोषीपणा होतो, पण तिच्या स्मिताची आठवण येताच सगळं विसरलं जात होतं. त्या दिवसानंतर आमचे बोलणे अधिक जवळचे झाले. रात्री उशिरा कॉल्स, तू झोपलीस का असले मेसेज. तिच्या छोट्या छोट्या आनंदात सहभागी होत होतो. राहुलचे दारूचे प्रसंग वाढत होते आणि अंजली अधिकाधिक माझ्यावर अवलंबून राहू लागली होती. ही जवळीक भावनिक होती, हळूवार होती, पण त्यात एक अनोखं आकर्षण निर्माण होत होतं. मी जाणून होतो की ही गुंतागुंत वाढते, पण थांबवायचंही मन नव्हतं.
त्या शनिवारच्या भेटीनंतर सगळं हळूहळू बदलत चाललं होतं. राहुलचे दारूचे प्रसंग आता जवळजवळ आठवड्यातून 2-3 वेळा होऊ लागले. अंजली मला रोज रात्री फोन करायची. सचिन, आज तो पुन्हा उशिरा येणार आहे असं वाटतंय, असं म्हणायची. मी तिला समजायचो, काळजी करू नकोस, मी आहे. पण तू आतून स्वतःचीच चिंता वाटायची. ही जवळीक किती पुढे जाणार होती. एका महिन्यात आम्ही बाहेर जाणंही सुरू केलं. सुरुवातीला फक्त कॉफी शॉप. राहुल ऑफिसमध्ये व्यस्त आहे, एकटं वाटते असं म्हणून ती बोलवायची. आम्ही तासभर बसून बोलायचो. तिच्या आवाजात एक वेगळीच मधुरता होती. ती हसली की माझ्या मनात एक गोड हदरा व्हायचा. सचिन, तुझ्याशी बोलल्यावर सगळं हलकं वाटतं, ती एकदा म्हणाली. मी हसलो, पण मनात विचार यायचा, ही राहुलची बायको आहे, हे काय चाललंय. सिनेमाला देखील गेलो. पावसाळा सुरू झाला होता. एका शनिवारी संध्याकाळी आम्ही मॉलमध्ये गेलो. चित्रपट रोमॅन्टिक होता. अंधारात तिचा हात माझ्या हाताला लागला. मी सोडला नाही, तिनेही नाही. चित्रपट संपल्यावर आम्ही गाडीत बसलो. ती हळू म्हणाली, आज खूप दिवसांनी मजा आली. तुझ्यासोबत वेळ कसा जातो हे ते समजतच नाही. माझ्या मनात द्वंद्व सुरू होतं. एक बाजू म्हणायची थांब, दुसरी बाजू तिच्या स्मिताकडे ओढली जायची. मी तिला घरी सोडलं तेव्हा तिने माझ्या हातावर हात ठेवला. तू आहेस म्हणून मी अजून टिकून आहे सचिन. त्या स्पर्शाने माझं शरीर गरम झालं. पण मी फक्त काळजी घे म्हणून निघालो. पण तो गुंतागुंती खरी सुरू झाली ती एका पावसाळ्या रात्रीची. राहुल पुन्हा दारू पिऊन आला. यावेळी तो खूप रागात होता. मी त्या दिवशी अंजलीला फोन केला होता तेव्हा ती घाबरलेली वाटली. तो येतोय, आवाज ऐकू येतोय, ती म्हणाली. मी लगेच गाडी घेऊन निघालो. घरी पोचलो तेव्हा दारातच आरडाओरडा चालला होता. राहुल अंजलीला धक्का देत होता. तू मला काही समजत नाहीस असं ओरडत तो तिच्या हाताला जोरात पकडला होता. अंजली रडत होती. ती घाबरली होती. मी आत शिरलो आणि राहुलला आवरलं. बस राहुल, काय करतोयस तू. मी त्याला दूर ढकललं. राहुल माझ्यावरही लागवला, पण तो बेशुद्ध अवस्थेत होता. मी त्याला बेडरूममध्ये नेलं आणि दार लॉक केलं. अंजली स्वयंपाकघरात बसून रडत होती. तिचा एक हात लाल झाला होता. मी तिच्याजवळ बसलो. तिचा हात हातात घेतला. दाखव बघू, लागलंय का. तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि जोरात रडली. मी आता राहू शकत नाही सचिन, तो मला मारतोय. मला काय करू ते साश्रू शर्टवर पडत होते. मी तिला घट्ट मिठी मारली. तिचं शरीर थरथरत होतं. मी तिच्या फाटेवर हळू हात फिरवत होतो. रडू नकोस अंजली, मी तुझ्यासोबत आहे, तुला काही होऊ देणार नाही. त्या क्षणी आम्ही दोघं एकमेकांना घट्ट धरून बसलो होतो. तिचा श्वास माझ्या गळ्यावर जाणवत होता. तिच्या केसांचा गंध, तिचे उबदार शरीर. माझ्या मनात एक वेगळीच भावना उसळली. प्रेम, आकर्षण, काळजी सगळं मिसळलं होतं. तिने डोके वर केलं आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. आमचे चेहरे खूप जवळ आले, ओठ जवळ आले. मी तिच्या गालावरून अश्रू पुसले. तिच्या डोळ्यातही एक ओढ दिसत होती. पण मी थांबलो. अंजली, हे बरोबर नाही. तू राहुलची बायको आहेस. मी असं करू शकत नाही. माझा आवाज कापत होता. तिने माझ्या गालावर हात ठेवला. मला माहिती आहे सचिन, पण मला तुझी फार काळजी वाटते. तुझ्यासोबत मी सुरक्षित वाटते. खरं प्रेम कसं असतं ते तुझ्याकडून समजतंय. मी तिला पुन्हा मिठीत घेतलं. आम्ही बराच वेळ असेच बसलो. बाहेर पाऊस जोरात पडत होता. गाडीत बसून मी तिला माझ्या घरी घेऊन गेलो. राहुलला घरी सोडून ती रात्र आम्ही जागे होतो. तिने आपल्या आयुष्याबद्दल सांगितलं. लग्नापूर्वीची स्वप्न, राहुलचे बदललेले वर्तन, एकटेपणा. मी तिला ऐकत होतो आणि मनात विचार करत होतो, मी तिला प्रेम करू लागलो आहे, खरं प्रेम. पण ही गुंतागुंत कशी सोडवणार. रात्री उशिरा ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली. मी तिच्या केसांवर हात फिरवत होतो. शरीरात एक गोड कळ उठली होती. पण मी स्वतःला सावरलं, फक्त भावनिक आधार दिला. उद्या सगळं ठीक होईल, मी हळू म्हणालो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला घरी सोडलं. राहुल जागा झाल्यावर माफी मागत होता, पण अंजलीचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. ती मला म्हणाली, सचिन, आता मी फक्त तुझ्यावर अवलंबून आहे. ही रात्र आमच्या भावनिक गुंतागुंतीची खरी सुरुवात होती. आकर्षण वाढत चाललं होतं. दोषीपणाही पण थांबवायचं मन नव्हतं. प्रत्येक भेट, प्रत्येक संवाद आम्हाला एकमेकांकडे अधिक ओढत होता. त्या पावसाळी रात्रीनंतरच्या माझ्या आणि अंजलीच्या नात्यात एक वेगळाच तणाव निर्माण झाला होता. राहुलचं वागणं दिवसेंदिवस खालावत चाललं होतं आणि अंजली माझ्यावर अधिकच अवलंबून राहू लागली होती. मला माहीत होतं की हे चुकीचं आहे, पण तिच्या अश्रूंनी मला असह्य केलं होतं. एका रात्री जेव्हा राहुल धुंदीत घरी आला आणि गोंधळ घातला, तेव्हा अंजलीने ठरवलं की आता गप्प बसून चालणार नाही. राहुल बेशुद्ध पडल्यावर मी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. अचानक ती माझ्या डोळ्यात पाहून म्हणाली, सचिन, आपण जे करतोय ते नक्कीच राहुलसाठी नाही.
पण हे माझ्यासाठी सुद्धा चुकीचं आहे. आपण फक्त एकमेकांच्या दुःखाचा आधार बनतोय, पण यामुळे राहुलचं वागणं सुधरत नाही आहे. उलट त्याला आपल्या गैरहजेरीचा फायदा मिळतोय. तिच्या या स्पष्टोक्तीने माझ्या डोळ्यावर पट्टी निघाली. मला जाणीव झाली की आमची भावनिक जवळीक राहुलचा त्याच्या चुकीच्या मार्गावर परत आणण्याच्या ऐवजी त्याला स्वतःच्या जगात अधिक पछाडत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल शुद्धीवर आल्यावर मी त्याला समोर बसवलं. मी काहीही लपवलं नाही. राहुल, मी तुझा मित्र आहे म्हणून तुला हे सांगतोय. अंजली आज तुझ्यापासून पूर्णपणे दुरावली आहे. ती एकटी पडली आहे म्हणून तिला माझ्या मदतीची गरज पडते. तू माझ्या वागण्याने फक्त तिलाच नाही तर आपल्या मैत्रीलाही धोक्यात घालत आहेस. मी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं. राहुल स्तब्ध झाला होता. त्याला कधीच वाटलं नव्हतं की ज्या सचिनला तो आपला जिव्हाळ्याचा मित्र मानतो तो त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण सत्याचा आरसा दाखवेल. तो रडला. त्याने अंजलीची माफी मागितली. काही दिवस खूप कठीण होते. राहुलने दारू सोडल्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी रिवा व्हीची मदत करण्याचे मान्य केले. मी आणि अंजली भेटणं बंद केलं कारण आम्हाला समजलं होतं की काही नाती हे निःशब्द राहण्यातच जास्त पवित्र असतात. महिने उलटले. राहुल आता पूर्णपणे बदलला होता. अंजलीच्या चेहऱ्यावरची ती भीती आणि उदासी जाऊन तिथे एक नवा आत्मविश्वास आला होता. राहुल आता तिला वेळ देऊ लागला होता. त्यांच्या आयुष्यात आनंदाची पालवी फुटली होती. मी आजही त्यांचा मित्र आहे, पण आता आमच्या नात्यात ती जुनी सहजता आहे. अंजली मला भेटते तेव्हा राहुलही तिथे असतो. आमचं मैत्रीचं नातं आता एका सुरक्षित आणि आदरयुक्त चौकटीत होतं. कधीकधी आयुष्यात आपण चुकीच्या मार्गावर चालतो कारण आपल्याला वाटतं की ते योग्य आहे, पण जेव्हा आपण सत्याचा सामना करतो तेव्हाच खरी सुरुवात होते. आमचं निःशब्द नाते आता एका निखळ मैत्रीच्या प्रवासात रूपांतरित झालं होतं. मी शांत झालो होतो कारण मला माहीत होतं राहुल, अंजली आणि मी आम्ही तिघेही आज सुखी आहोत.